नमस्कार मित्रांनो, मी नुकताच मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट बघून आलो. ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ह्याचा जो टीझर आला होता तो मला अजिबात इफेक्टिव्ह वाटला नव्हता. पण ट्रेलर जेव्हा मी पाहिला तेव्हा मला असं वाटलं की जे प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये आणायला नेसेसरी एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स या चित्रपटामध्ये आहेत. ट्रेलरचं कटिंग खूप जबरदस्त केलं गेलं होतं. सो ट्रेलरमुळे खूप जास्त अपेक्षा वाढल्या होत्या. त्या अपेक्षांनीच मी चित्रपट बघायला गेलो होतो. अनफॉर्च्युनेटली तेवढ्या अपेक्षा फुलफिल करत नाही चित्रपट. तर आपण वन बाय वन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊया. सगळ्यात आधी म्हणजे जमेची बाजू. सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे म्युझिक. अवधूत गुप्तेने त्यांचं काम अगदी चोख पार पाडलंय. तुम्हाला चित्रपट अगदी गोव्याच्या वाईब्स किंवा जी गाणी आहेत ती फ्रेश म्युझिक आणि गोवा बीट्स हे कॅच करायला अगदी भाग पडतं. सो मजा येते. जिथे जिथे इमोशनल सीन्स आहेत तिथे तिथे म्युझिक गणलंय, पण अदरवाईज म्युझिक खूप छान आहे. दुसरं चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे जे काही पाहुणे कलाकार आहेत त्यांनी आपापला रोल फार चोख पार पाडलाय. जसं की प्रवीण तरडे आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, मकरंद देशपांडेबद्दल मी थोडं नंतर बोलेल. बाकी अजून दोन महेश मांजरेकर किंवा संजय जाधव आहेत. हे मला असं वाटलं होतं की ह्यांचे ऍक्च्युली स्टोरी रिलेटेड काहीतरी कनेक्शन असेल, पण अनफॉर्च्युनेटली ते स्टोरी रिलेटेड नसून नरेशन रिलेटेड आहे. तुमच्या लक्षात येईल म्हणजे बोल बोल राणीमध्ये जो डायरेक्शनमध्ये प्रयोग केला गेलाय अगदी थोड्या प्रमाणात इथेही तो प्रयोग केला गेलाय. सो त्या प्रयोगाबद्दल मी अप्रिशिएट करतो विजू मानेंना, पण त्यांना डायरेक्ट स्टोरीसोबत लिंक केलं असतं तर अजून मजा आली असती. सो ही अजून एक जमेची बाजू झाली. आणि चित्रपटाच्या फ्रेम्स सगळ्या खूप चकाचक आहेत. म्हणजे तुम्हाला गोवावाल्या फ्रेम्स प्रत्येक ठिकाणी कुठेही पाहिल्या तरी बघायला मिळतात. माझ्या लेखी चित्रपटाच्या जमेच्या बाजू एवढ्याच होत्या. आता जर चित्रपटात कुठे नक्की गणलाय याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्टोरी चुकले. जे भूतम भयमचं झालं तेच इथे पण झालं की थीम छान होती, लोकांना हसवू शकली असती, पण थीम ज्या पद्धतीने स्टोरी लिहिली गेली त्याचे सिक्वेन्स किंवा नरेशन वेगवेगळ्यांच्या अँगलमधून दाखवता बऱ्याच वेळा असं होतं की सेम सीन पडद्यावरती परत परत चालतात, ब्लॅक अँड व्हाईट करून दाखवले जातात तुम्हाला फास्ट इफेक्ट येण्यासाठी. तर ते फार रिपिटेटिव्ह वाटतं. तर ते मला असं थोडंसं गडबडलं असं वाटतं. किंवा लास्टला त्यांनी जी ओपन केलेली पात्र क्लोज करण्यासाठी जबरदस्तीनं काही लिंकिंग केलंय तेही तितकं इफेक्टिव्ह वाटलं नाही. दुसरा मुद्दा म्हणजे ऍक्टिंग. मला असं वाटलं की चित्रपटामध्ये कुशल भद्रेकी किंवा अभिजित चव्हाण म्हणजे बाबा ह्यांची ऍक्टिंग ऍक्च्युली चांगली वाटली. अगदी काही सुरुवातीचे सीन सोडले तर जे आर्टिफिशियल वाटतात, पण अदरवाईज त्यांची ऍक्टिंग ओके वाटली. पण संतोष जोवेकर तर मी आधीच म्हणालो होतो की त्यांचं ऍक्टिंग मध्ये तितकं छान वाटलं नाही. पण अंकुश चौधरी सारखा उमदा कलाकार ज्यांनी इतका वर्षाचा अनुभव आहे तर तो पण तितका छान ऍक्टिंग मध्ये वाटला नाही. सुरुवातीला उलटा तो जेव्हा वेंधळा दाखवलाय तेव्हा तो जास्त इफेक्टिव्ह वाटत होता. नंतर तो जे काही डॉनचे सीन्स आहेत त्यात तो त्याचा स्वॅग काही ठिकाणी कॅरी करतो, पण डिरेक्टर आणि बजेट हे सगळं बघता त्या डॉनला त्या लेवलचं प्लॅटफॉर्म दिल्यासारखा वाटतच नाही. म्हणजे कॉलेज लेवलच्या शॉर्ट फिल्म मधला डॉन असल्यासारखं वाटतं. किंवा मग त्यांची ऍक्टिंग किंवा एक दोन ठिकाणी त्यांना काही इमोशनल सीन्स आहेत ते इमोशनल वाटतच नाहीत. मुळात म्युझिकमुळे पण वाटत नाहीत आणि अंकुश चौधरींची ऍक्टिंग पण त्या ठिकाणी फार फिकी पडते असं मला वाटलं. तिसरं अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काही चांगल्या कलाकार म्हणजे मकरंद देशपांडेंसारखा कलाकार आहे तर त्या कलाकारांना वेस्ट केलं असं मला वाटलं. म्हणजे त्यांना खूप चांगला पोटेन्शियल वापरता आलं असतं. किंवा महेश मांजरेकर किंवा संजय जाधव यांना तुम्ही काही गोष्टींसाठी मूवीमध्ये आणलं होतं, ह्यांना तुम्ही नरेशनच्या ऐवजी जर तुम्ही स्टोरीमध्ये लिंक केलं असतं तर इफेक्टिव्ह वाटलं असतं असं मला वाटतं. अजून एक गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकार त्याच्या चित्रपटांचं प्रमोशन करतो. म्हणजे जुन्या चित्रपटांची नावं त्यांच्या डायलॉग्समध्ये ते घुमतायत. तर काही ठिकाणी एक दोन वेळा ऐकायला ते मजा आली, पण नंतर असं व्हायला लागलं की प्रत्येक कलाकार तेच करतोय. सो नंतर ते रिपिटेटिव्ह वाटतं आणि ते तितकं इफेक्टिव्ह वाटत नाही. चित्रपटाच्या हिरोईन्स बद्दल बोलायचं झालं तर मुळात आपण का बोलायचं तोच मला प्रश्न पडलाय. पण ऍक्च्युअली हा कम्प्लिटली म्हणजे हिरोईन फॅक्टर हा कम्प्लिटली गणलेला आहे. एकतर ऍक्टिंग त्यांच्याकडून होत नाहीये, दुसरी गोष्ट ग्लॅमर म्हणून म्हटलं तर ग्लॅमर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे झालेला नाहीये. लुक वाईज गेलात तर लुक वाईज पण त्यांचं कास्टिंग मला छान वाटलेलं नाहीये. म्हणजे एक हिरोईन जेव्हा तुम्ही तिला रशियन म्हणून पोर्ट्रे करता की कोल्हापूरची मुलगी आहे पण कोड झाल्यामुळे ती गोरी आहे मग रशियन आहे, तर तिच्या बऱ्याच ठिकाणी केसांमधून तिचे आतले काळे केस तुम्हाला स्पष्ट दिसतात ह्या कानाच्या बाजूने वगैरे. तर ते सगळं गणल्यासारखं वाटतं. किंवा काही ठिकाणी त्यांचे ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्तीने टाकलेत हिरोईनचे तर ते तुम्हाला वायर वर्क कम्प्लिटली दिसतं. म्हणजे जेव्हा ती उडी मारून किक मारते तर सरळ वायर वर्क दिसतं. एआयचा वापर काही ठिकाणी उगतचा केलेला आहे. तुम्ही रिअलिस्टिक लोकेशन्स घेऊ शकला असतात किंवा रिअलिस्टिक सीन्स घेऊ शकला असतात. गोवा म्हटलं पण चित्रपटामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल गोवा दाखवलंच नाही. गोव्याचे कुठले तरी असे आउटसाइड बीच आहेत जिथे काही क्राऊड नसेल, जिथे हे तिघच आहेत अशा ठिकाणी. म्हणजे तुम्हाला गोवा म्हटल्यानंतर जो एखाद्या कलंगूट किंवा हरंबोळ बीचचा फील यायला पाहिजे की सगळ्या पूर्ण भरलेला आहे, तो फील तुम्हाला कुठे येत नाही.
ओव्हरऑल मला असं वाटतं की थीम खूप छान होती, कास्टिंग तर खूप भारी होतं चित्रपटाचं. मला असं वाटतं की जर एक चांगल्या पद्धतीची स्टोरी लिहिली गेली असती, इफेक्टिव्ह स्टोरी असती, तर चित्रपट खूप छान होऊ शकला असता. अदरवाईज चित्रपट तुम्हाला म्हणजे एक जनरली 8वी 10वी 12वी अशा जी मुलं असतात त्यांना जाऊन बघायला आवडेल अशा पद्धतीचा चित्रपट नक्की आहे. चित्रपटाच्या कॉमेडीबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट जमेची म्हणजे चित्रपटामध्ये कुठेही त्यांनी अडल्ट कॉमेडी किंवा वल्गर जोक्स मारलेले नाही आहेत जे स्ट्रगलर सालामध्ये होते. पण मग त्याच्या बदल्यात ते जे काही रिप्लेसमेंट शब्द वापरले, जसं आता एकच तुम्हाला मी सांगतो की वारंवार की तो आपल्या मांडीत गोळी मारेल किंवा तुझ्या मांडीत दम नाहीये, तर हे एकदा दोनदा ऐकल्यानंतर थोडंसं हसायला येतं, पण नंतर सारखं 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 तेच म्हणजे शिव्या रिप्लेस करायला त्यांनी जे काही शब्द वापरलेत हे नंतर नंतर क्रिंज वाटायला लागतात, तुम्हाला ते अजिबात इफेक्टिव्ह वाटत नाही. तर तो एक प्रॉब्लेम मला चित्रपटामध्ये वाटला. एक मायनर ऑब्झर्वेशन शेअर करतो की ट्रेलरमध्ये एक असा डायलॉग आहे ज्याच्यामध्ये कुशल असं म्हणतो की नान निन्नी नांड, आणि त्याच्यावरती बाबा असं म्हणतो की तुझ्या आईची, आणि त्याच्यानंतर लगेच तो कव्हर करतो जय जय. तर हा त्यांनी ऍक्च्युअल मूवीमध्ये डायलॉग बदललाय. आता ह्याच्यामध्ये जेव्हा कुशल म्हणतो की नान निन्नी नांड, त्याच्यावरती अभिजित म्हणतो की कुशलची, आणि त्याच्यावरती कुशल म्हणतो जय. म्हणजे हे चांगलं वाईट मला माहित नाही, पण एक जस्ट ऑब्झर्वेशन झालं की त्यांना मे बी ते थोडंसं शिवी जास्त एम्फासाइज होत होते असं वाटलं असावं, म्हणून हा डायलॉग त्यांनी जाणीवपूर्वक बदललाय. बाकी तीन मित्रांची केमिस्ट्री तुम्हाला बऱ्याच ठिकाणी इफेक्टिव्ह वाटते. सो तुम्हाला असंच एक काहीतरी मायनर लाफ्टर आणि थोडंसं कॉलेजच्या मित्रांची आठवण म्हणून तुम्ही एकदा बघू शकता. पण खास अगदी आवर्जून बघायला जाण्यासारखं मला चित्रपटामध्ये तितकं वाटलं नाही जितकं ट्रेलर बघून वाटलं होतं. तर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.